कांदे पोहे असो किंवा कोणताही पदार्थ, आपण त्यामधून अलगद कढीपत्ता बाहेर काढून टाकतो. पण हाच गुणकारी कढीपत्ता त्वचेसाठी व केस मजबूतीसाठी किती उपयुक्त आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आवडत नाही, मग करायचं काय? त्यासाठी एक खमंग उपाय, ते म्हणजे खमंग कढीपत्ता चटणी. सगळ्यात आधी भरपूर सारा कढीपत्ता धुवून सुकायला ठेवलेला आहे. त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये उडीद डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर उडीद डाळ भाजल्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे पण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजले की ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मिनिटभर त्यासाठी फुटाणे डाळ पण भाजून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये जिरं आणि लसूण पण थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरंसुद्धा मस्त असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्तासुद्धा आपल्याला मस्त खुळखुळू आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण मी एका ताटीत काढून घेतलेलं आहे. गार झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी चिंच व आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये भाजून घेतलेला कढीपत्तासुद्धा घालायचा. तर सगळं मिश्रण मिक्सरला मस्त वाटून बघू शकताय खमंग अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. दही घालून भाकरीसोबत किंवा तेल घालून चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.